जागा वाटपात सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाली आहे। ते जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही ताकदीने उभे राहणार असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं। शरद पवार जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असेल असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा हे आपल्यासोबत आहेत। सध्या राजकीय या घडामोडींवरती बोलण्यासाठी साताऱ्यातल्या या मतदारसंघामधलं सध्या चित्र एक वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत आहे। अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये तुमचं नाव पाहायला मिळायला लागलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये। तुमचं काय मत आहे? बस सातारा लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट आहे। ही जागा आमच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना मिळालेली आहे, जी पवार साहेबांना मिळालेली आहे। ह्या जागेवर त्यांचा संपूर्ण अधिकार आहे। तो जो उमेदवार ते निवडतील तो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, आमच्या सगळ्यांचा उमेदवार असेल, आम्ही ताकदीने त्या उमेदवाराच्या मागे उभं राहू। कारण या मतदारसंघात ही चव्हाण साहेबांची कर्मभूमी आहे। फुले शाहू आंबेडकरांचा विचार इथून निर्माण झाला। या भूमीमध्ये जातीवादी विचाराचं या ठिकाणी बीज रोवलं जाऊ नये। आत्तापर्यंत कधीही भाजपच्या विचाराचा किंवा जातीयवादी विचाराचा खासदार इथं यशस्वी झालेला नाही। आत्तासुद्धा तो होऊ देता कामा नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। आणि त्यामुळं आमच्या चर्चा चालू आहेत। शेवटी निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यायचा आहे की सर्वात उत्कृष्ट उमेदवार कोण राहील। शरद पवार साहेबांनी तुम्हाला या संदर्भामध्ये बैठक घेऊन तुम्हाला मनधरणी करण्याचा प्रयत्न केला? नाही, मनधरणी करायचा काही प्रश्न नाही आहे। एखादा तुम्ही जो उल्लेख करताय तो म्हणजे काल जयंतरावांची आमची काल बैठक झाली, घरी ते आले होते आणि काही चर्चा केली, संबंध एकंदर राजकीय परिस्थितीवर केली, अर्थात स्वतःची पण चर्चा झाली। तर जे काय असेल ते त्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, आणि माझी भूमिका तुम्हाला मी सांगतोय तीच त्यांना सांगितली की आज कसल्याही परिस्थितीमध्ये सातारा मतदारसंघ आपण राखला पाहिजे। महाविकास आघाडी तिथे विजय झाली पाहिजे। उमेदवार कोण द्यायचा हे पवारसाहेब ठरवतील, तो आम्हाला उमेदवार मान्य आहे। तर नावाची चर्चा अटकली वगैरे चालू असतात। त्या तुम्हाला विचारलं तर तुमची काय मानसिकता असेल, तुमची काय भावना आहे? म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा हे तुमची भावना आहे, पण तुम्हाला उमेदवारी म्हणून जर जाहीर झाली तर तुमची काय भावना असेल? बघ, प्रॉब्लेम असा आहे की मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय, त्यामुळे ही अडचण आहे। तर आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, तर त्यांनी त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे। त्यांच्याकडे जो असेल तो आम्हाला मान्य आहे। आम्ही अजिबात त्यामध्ये कुठलंही किंतु परंतु ठेवलेलं नाही, पण आम्ही विश्लेषण जरूर केले। ज्या वेळेला आमची चर्चा होती विश्लेषण केले की ब क पर्याय, पण एक खाजगी चर्चा आहे, ही काही जाहीर चर्चा नाही आहे। आणि त्यातून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे। धन्यवाद बाबा, या सर्व राजकीय घडामोडीवरती आपलं मत त्यांनी मांडलेलं आहे। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।